लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी अद्यापही जागा वाटपावरून घोडं अडलेलं आहे। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये नवा तिढा निर्माण झालेला आहे। शिवसेना भाजपमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादीने देखील नाशिकवर दावा केलाय। आम्ही सातारा दिला आहे, त्या बदल्यात आम्हाला नाशिक द्या अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याची माहिती आहे। पाहूयात। आम्ही सातारा दिला, तुम्ही नाशिक द्या। राष्ट्रवादीच्या प्रस्तावाने महायुतीत नवा तिढा। छगन भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असलं तरी अद्यापही जागांचा तिढा सुटलेला नाहीये। महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडे करत असल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादीच्या या प्रस्तावामुळे महायुतीमध्ये नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। सर्व शक्यता असू शकतात असं म्हणत सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळांनी तसे संकेतच दिले, तर अंतिम यादीत योग्य निर्णय दिसेल अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे। सर्व शक्यता त्या ठिकाणी असू शकतात। अमित भाई शाह यांच्याजवळ बैठक झाल्यानंतर राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागांना सामोरं जात असतानाच 45+ आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे राज्य पातळीवरती सर्वच तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते, घटक पक्षाचे नेते एकत्रितपणे बसून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत। त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला, मग उमेदवार नव्हता किंवा पक्ष पाहिजे, पक्ष ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात। एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत, हा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत। आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा पण करण्यात येते। बघा, इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही। प्रत्येकाची ताकदीनुसार ते इच्छा व्यक्त करतायत। शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत, आमचे पक्षाचे नेते आहेत निर्णय घेण्यासाठी, आणि योग्य ते निर्णय तुम्हाला यादीमध्ये दिसेल। आणि एकदा यादीमध्ये नाव आलं तर सगळेजण महायुतीचे सगळे नेते आम्ही कामाला लागणार आहोत, मग काय मागे पुढे बघणार नाही। साताऱ्यात उदयनराजेंच्या भव्य सत्कार सोहळ्याचे पोस्टर्स लागलेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या 5 जागा मिळणार अशी माहिती आहे। म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यावरचा आग्रह सोडला का असा प्रश्न निर्माण झालाय। नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे इच्छुक आहेत। त्यातच नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन नाशिक लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी आग्रह धरलाय। नाशिक लोकसभेमध्ये भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसचा 1 आमदार आहे। त्यामुळे ही जागा आम्हाला मिळायला हवी अशी भाजपची मागणी आहे। शिवसेना भाजपमध्ये नाशिकवरून आधीच रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी दावा केलाय। नाशिकच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून छगन भुजबळांचं नाव सध्या चर्चेत आहे। 2 दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी अजित पवारांची भेट घेतली होती। त्यामुळे येत्या 48 तासात नाशिक लोकसभा कोणाच्या गळाला लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।